नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 2.4 बघणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही 2.3 हा सुद्धा व्हिडिओ आपण केलेला आहे आणि तो जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसत असेल, त्याला तुम्ही टच करून तो व्हिडिओ पाहू शकता। तसेच नवोदयच्या या विद्यार्थ्यांसाठी आपण जे मोबाईलवरून अभ्यास करतात त्यांच्यासाठी व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे, त्यांना लिंक देण्यासाठी, आणि ती लिंक तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। तुम्ही तिथे टच करून त्यावरून जॉइन होऊ शकता। आता 2.4 ह्याचं जे उदाहरण आहे ते आपण सोडवू। तर पहिलं उदाहरण आहे, पुढील संख्या चढत्या भाजणीत लिहा। आता हा शब्द आलाय कंसात मांडणीत दिलाय, पण एखाद्या वेळी परीक्षेत देते नाहीत आणि आपण नेमकं त्या ठिकाणी कन्फ्यूज होतो की हे भाजणी म्हणजे काय आहे। तर ते काही नाही, चढता क्रमच असतो। हे पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 98,230, 98,023, 98,320 आणि 98,032। आता 98 तर सगळीकडे कॉमन आहे। आपल्याला फक्त काय करायचे, 230, 023, 320 आणि 32 यांचाच चढता क्रम लावायचा। पहा, एकाच सेकंदात आपण लावू शकतो। म्हणजे याच्यात सगळ्यात छोटी संख्या आहे 023, त्याच्यानंतर 032, त्याच्यानंतर 230 आणि त्याच्यानंतर 320। आता याच्या मागे 98 जर आपण लावत गेलो, 98,000 सगळ्यांचं सारखंच आहे। अतिशय एकदम सोपं काम। 23, 32, 230, 320 झाल्यात चढता क्रम। मग हा पर्याय आहे कुठं, तर आपण आता शोधू। इथं सुरुवातीला 23 आहे, असं 98,230 हा पर्यायामध्ये नाही। आता पहा, मुद्दाम म्हणून आपण या ठिकाणी एक चूक केली होती। तुमच्या लक्षात आलं का? मला इथं 98 दिसतं, इथं 98 दिसतं, इथं 98 दिसते, परंतु इथं 89 आहे। मी इथं कन्फ्यूज होऊन जातो की मला वाटलं हे 29च 98च आहे। मग अशा पद्धतीने आपण लावून मोकळे होऊन जातो। मात्र इथं काय होतं, 89,320 आहे। 89,000 ही जी सगळ्यात मोठी संख्या आपण म्हणून घेतलेली आहे, ही 98 नसून इथं अंकाची अदलाबदल केलेली आहे। नेमकं आपलं म्हणजे माइंडसेट बरोबर चालतं का नाही त्यासाठी हे दिलेलं असतं। मग आपल्याला काय करावं लागेल, 89,320, 98,023, 98,032 आणि 98,230 हे अशा पद्धतीनं ही संख्या लावावी लागेल। त्यामुळे मी अगोदर काय केलं की आपण नेहमीच्या माइंडसेटमध्ये आपण काय करतो की अशा पद्धतीनं संख्या लिहून मोकळे होतो आणि आपल्याला वाटतं आपलं गणित आलं। घरी येऊन आपण पेपर तपासल्यानंतर लक्षात येतं, अरे छोटीशी चूक होती, आपल्या नजर चुकीने घडून गेली। मोठमोठ्या परीक्षेत असा प्रकार होतो। मग 89,320, 98,032, 98,023 ही संख्या नाही। मग 89,320, 98,023, 98,032 आणि 98,230 हा पर्याय आहे। पर्याय क्रमांक 4 आपले 89,320, 98,023, 98,032 आणि 98,230 पर्याय क्रमांक डी। तर सहज म्हणजे अगदी अलगदपणे कशी चूक होती ही या ठिकाणी आपण लक्षात आपल्या आलेलं आहे की अशा प्रकारच्या चुका होतात। त्यामुळं इथं आपण सावध राहिलं पाहिजे अशा चुकांच्या बाबतीत। आता दुसरं उदाहरण आहे, 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? आता पहा, हे प्रत्येकाला भाग घालत बसण्यापेक्षा 8 गुणिले 10 गुणिले 12 असं जर केलं आपण तर काय होतं, 8 10 80 आणि 12 80 96, 960 ही संख्या येते। कारण मग या संख्येचाच गुणाकार आहे। म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की 120 गुणिले 8 केलं म्हणजे 8 जरी भाग घातला तर 120 भागाकार येतो। 120 न घातला किंवा 12 80 96, 96 भाग 10 न घातला तर काय होतं की 96 भागाकार येतो। अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आहे, 960
हे अगदी कमी वेळामध्ये आपल्याला, कारण आपल्याला मग भाग घालत बसायची गरज नाही, कारण त्याचे हे दिलेले महत्तम अवयव आहेत, हे मॅक्झिमम मोठ्यात मोठा अवयव आहे तो 8, 10 आणि 12. आता पुढचं उदाहरण बघू आपण. पहा 89 गुणिले 15 गुणिले 11 गुणिले 15 वजा 500. आता इथं गुणाकार एकातच आलेला आहे, बेरीज आलेली आहे, पुन्हा गुणाकार आहे, पुन्हा वजाबाकी आहे. असं आल्यानंतर आता तुम्ही एक कन्सेप्ट ऐकत असतात, एक पदावली असल्यासारखं आहे. इथं जर कंस आला असेल अगोदर तो कंस सोडवायचा, चा ची चे आले असेल तर चे सोडवायचे, भागाकार आला असेल भागाकार, त्याच्यानंतर गुणाकार, बेरीज आणि मग वजाबाकी. याला कंचे भागू बेव अशा पद्धतीनं म्हटलं जातं. मग कंस तर नाही, मात्र इथं गुणाकार आहे. 89 गुणिले 15 अधिक 11 गुणिले 15, म्हणजे ह्याचे गुणाकार अगोदर करून घ्यायचे, मग बेरीज आणि मग वजाबाकी करू आपण. 15 9 135. आता हा गुणाकार तुम्हाला मी नेहमी म्हटलेला आहे की आपल्याला पाडे जास्त पाठ पाहिजेत, किमान 30पर्यंतची पाडे असलेच पाहिजेत आपल्याकडे. 135ला 5 हातचे आले 13, 15 8 120. मग ह्यांची बेरीज करू आपण. 3 2 आणि 1 3 133. 1335 हा याचा गुणाकार आला. आता इथं 11. मग आता याच्यापैकी सोपा पाडा कोणता आहे? 11चा आपल्याला सगळ्यांना येतो. 11 5 55ला 5. कारण गुणाकारामध्ये एक लक्षात घ्या, 2 गुणिले 3 आहे. 2 न 3 परलाच, म्हणजे 2चा पाडा 3 पर्यंत म्हटला का, किंवा 3चा पाडा 2 पर्यंत म्हटला, सारखंच उत्तर. 11 5 55ला 5 हातचे आले 5. 11 1 11 आणि 5 16 वजा 500. आता ह्यांची बेरीज, एककची बेरीज. 5 आणि 5 10ला 0 हातचा 1. 6 आणि 3 9 हातचा 1 10ला 0 परत हातचा 1 आला. 3 आणि 1 4 4 आणि 1 5. आता 1 मध्ये मिळवायला इकडं 1000 स्थळाला काहीच नाही, म्हणजे 1000ला 1000 तसंच ठेवलं आपण, वजा 500. 1500 मधून 500 गेले, उरले 1000. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आलं. एकदम सोपा उदाहरण संग्रह आहे, काय त्यामध्ये अवघड नाही. आता पुढचं उदाहरण पाहू आपण. चौथं. पहा 1,30,429 भागिले 13 या पदावलीला सोपे रूप दिल्यास मिळणारे उत्तर. पदावली, सोपे रूप हे जे शब्द आहेत हे वरच्या वर्गाला माहीत झालेले असतात, परंतु आता नेमकेच तुम्ही 4थीतून 5वीत आलेले आहात, नवोदयची तयारी करत आहेत, तुम्हाला थोडंसं वेगळे वाटतात. का हे अवघड नाही, ह्याचा भागाकार करायचा एवढं समजून जायचं. मग आपण 1,30,429 ह्याला सरळ भागाकार करायचा. या पद्धतीनं जर केला तर आपला पटकन होतो. आपण असं ते भागाकार करत बसायचं नाही. मग 13चा पाडा येतो आपल्याला. 13 1 13, खाली 13 घातला, वरही 13 भाग करायचा. आता ह्या शून्याला भाग जात नाही, मग 13 0 0चा भाग घातला. 42 आहे. 13 1 13, 13 2 26, 13 3 39. मग 40 41 42 3 उरले. हे 3 इथं ठेवले आपण. 3.9 39 आले. 13 3 39, 1033. हे पर्याय क्रमांक बीचं उत्तर दिसते आहे, 1033. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण बघू. पहा मोटारीच्या 5वं उदाहरण. मोटारींच्या एका पार्किंगमध्ये 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत. तर पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत? पहा, एका रांगेत 420 जागा, तर 14 रांगेत किती जागा? या दोन्हीचा गुणाकार करावा लागेल, कारण 14 वेळा आपण 420 लिहिणार आहेत का? आपण गुणाकाराची संकल्पनाच हीच आहे की पुन्हा पुन्हा जी बेरीज असते ती जितकी वेळी बेरीज तितक्यांदा त्याचा गुणाकार केला की त्याचं उत्तर येऊन जातं. म्हणजेच 420 गुणिले 14, सोपं काम आहे. 14 0 0, 14 2 28ला 8, 8 4 2, 14 4 56.
आणि 2 57 58 5880 हे बी पर्याय इथं आहे, हा याचं उत्तर आहे. त्यानंतर आता परत त्याच्यानंतर 6वं उदाहरण. एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहेत. एकूण डेस्क किती आहेत? एकूण डेस्क 704 आहेत आणि हे 704 वेगवेगळ्या किती वर्गात ठेवायचे आहेत? ते वर्ग किती आहेत ज्या वर्गात ठेवायचे? ते 22 वर्गात ठेवायचे. म्हणजे प्रत्येक वर्गात 704 नाही, तर गुणाकार करायचा का भागाकार करायचा असं होऊ शकतं आपल्याला. तर 704चे 22 भाग करायचे. 22 भागात त्याची विभागणी करायची. विभागणी करणे, भाग करणे, तुकडे करणे म्हणजेच भागाकार करणे. आता 704ला आपण 22ने भाग घालू. आता अगोदर आपण बघू 11 भाग जातो का? 2 भाग घालू. दोन्ही समसंख्या आहेत. बेकबे बेकबे. वर सुद्धा 2च घालावं लागतो. बेत्रिक 6 1 उरतो. 1.0 म्हणजे 10 आले. बेपाचे 10 बेदुनी 4. आता खाली 11 आहे. 11 ही मूळ संख्या आहे. आता तो 11ला दुसऱ्या कोणत्याच संख्येनं भाग जात नाही. मग आपण 11ने भाग घालून बघू. 11 1 11. वर सुद्धा 11ने भाग. 11 त्रिक 33. 34 35 2 उरले. हे 2 इथं 2.2 22 आले. 11 दुनी 22 म्हणजे उत्तर काय आलं? 32. तर त्याचे 32 समान भाग होतात 704चे. लक्षात घ्या, 32 समान भाग होतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1चं हे उत्तर आहे. 32 समान भाग झाले. पहा त्याच्यानंतर हे उदाहरण आहे. आता हे खूप छान उदाहरण आहे बघा. एका संख्येतून, आता बघू आपण त्याचं वाचन करू. एका संख्येतून तिच्या अंकांची बेरीज वजा केली, त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. आता मला एक सांगा, संख्येतल्या अंकांची बेरीज करायची म्हणजे एकट्या अंकाची तर आपण बेरीज नाही करू शकत. समजा 5 घेतला, 5ची कोणासोबत बेरीज करणार? मग 5च्या सोबतीला आपण काय घेऊ? काही घेऊ. 6 घेऊ, 7 घेऊ, 8 घेऊ. चला 5 6 7 3 अंकी संख्या घेतली. मग 6 आणि 5 11, 11 आणि 7 18 यांची बेरीज किती आली? 18 आली. मग हे 18 बेरीज ह्याच्यातून वजा करू. 7 मधून 8 जात नाहीत. 17 मधून 8 गेले, 9 राहिले. याने उसना दिल्यामुळे इथं राहिले 5. 5 मधून 1 गेला 4. 549. आता 549 ही संख्या आली. लक्षात घ्या, काय केले? ही एक संख्या मनानच कोणतीही घ्या तुम्ही. मी तुम्हाला इथून तुम्हाला सरळ सांगतो की तुम्ही कुठलीही संख्या घ्या. हे बघा 3 4 5 2 8 9 अशी कोणतीही संख्या घ्या. आपण नंतर या विषयावर बोलू. अगोदर इथं लक्षात द्या. आता 5 6 7 म्हणजे 567 ही संख्या आपण घेतली होती. मग ह्या अंकांची बेरीज केली. ह्या अंकांची बेरीज कशी? 5 + 6 + 7 ही आली 18 बरोबर 18 बेरीज आली. ही 18 बेरीज याच संख्येतून वजा केली. हे कोड आहे. तुम्ही एकमेकाला मित्रमैत्रिणी कसं छोटं छोटं कोडं घालतात तसंच हे कोडं समजून इतक्या एन्जॉयमध्ये गणित करू शकतात हे. मग तीच संख्या वजा केली, आले 549. आता 549ला 2ने भाग तर जात नाही, कारण ही समसंख्या नाही. एकक स्थानी 2 नाही. 5ने जात नाही, कारण एकक स्थानी 5 आहे. 5ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल त्याला 5नं निशेष भाग जातो. म्हणजे 5नं भाग जात नाही. 8नं जातो का? 45 5 9 45 सॉरी 8 45 8 संग 48 8 7 56 48 49 50 51 52 53 54 6 आलं. 69ला 8नं भाग जात नाही, म्हणजे 8नं नाही जात. मग 9नं जातो का? इथं बघू आपण 9ने भाग जातो का? 9 सखी 54 9 1 9 भाग गेला. तुम्ही म्हणाल सर तुम्ही की एक संख्या घेतली हीच आहे का एवढं? तर मी तुम्हाला म्हटलं कुठलीही संख्या घ्या तुम्ही. समजा घ्या 8 9 7 5 घेतली संख्या, मनानच संख्या घेतली, मी कुठलीही ठरवून नाही घेतली. मग या संख्येतील अंकांची बेरीज करू बघू आपण. 8 + 9 + 7 + 5 ही बेरीज किती आली? 9 8 17 17 आणि 5 22 22 आणि 7 29 आली. हे 29 ह्याच्यातून वजा केली. उत्तर म्हणजे उदाहरण काय सांगते की एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली,
त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. म्हणजे कोणी आता तिच्या अंकांची बेरीज आपण वजा करत आहोत. 15मधून 9 गेले 6 राहिले. इथं 6मधून 2 गेले 4, हे 9 आणि 8. चला याला 9ने भाग जातो का बघू आपण आता, कारण अगोदरच्या वेळी आपली 9 ही संख्या आलेली आहे. मग 9 ना 1ला जात नाही, 1 ते 8ला जात नाही, म्हणून 89ला भागावलं आपण. तसं म्हणजे आपण आपल्या नियमाने 0चा भाग घालायचा असतो सुरुवातीला. परंतु इथं आपण त्याचं रूल नाही करत, आपल्याला पद्धत नाही पाहिजे, उत्तर पाहिजे असतं, म्हणून सरळ 9 9 81. मग 9मधून 1 गेले 8 उरले 84 झालं. पुन्हा 9 9 81, 82 83 84, 3 उरतात इथं. 9 चौक 36 झाला. पूर्ण भाग गेला. कुठलीही संख्या 2 अंकी संख्या घ्या. 46 समजा, आता हे एवढेच उरले. 6 आणि 4 किती आले? हे 10. हे वजा केले ह्याच्यातून. हे 4 अधिक 6 ह्या अंकांची बेरीज केली ना, मग राहिले किती? 36 राहतात. 36ला 9 भाग आला. 9 चौक 36. निशेष भाग गेला. इथंही निशेष भाग गेला. म्हणजे की कुठलीही संख्या असू द्या, त्या संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केल्यानंतर त्या संख्येला 9ने भाग जातो. म्हणजेच हा पर्याय क्रमांक डी आहे. हे खूप छान मजेदार आहे. तुम्ही एकमेकांशी खेळा, एकमेका मित्रांना तुम्ही एक संख्या द्या अशी, म्हणजे तुमचं हे उदाहरण पक्क होण्यासाठी, किंवा स्वतः अशा 4-5 संख्या घेऊन बघा. जेव्हा तुम्ही असे अनुभव घेतात तेव्हा तुम्हाला हे पाठ करायची आवश्यकता नसते. जेव्हा म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण स्वतः कृती करून अनुभव घेतो, अनुभव घेतलेल्या गोष्टीला घोकमपट्टी करून पाठांतर करायची गरज नाही. ती गोष्ट तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहते. अशा प्रकारे स्वाध्याय 2.4ची उदाहरणं या ठिकाणी संपलेले आहेत. पुढे आपण यानंतर 2.5चा व्हिडिओ करणार आहोत. आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, उदाहरणं चांगल्या प्रकारे समजले असतील, व्हिडिओला अवश्य लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि चांगल्या प्रकारे गणित परफेक्ट करा. कारण हेच गणित नुसतं नवोदयवर थांबणार नाही. पुढं तुम्हाला 8वी ते NMMSच्या परीक्षा आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला सुद्धा अशा प्रकारची उदाहरणं येतात आणि ते उदाहरणं तुम्हाला याच सरावातून तुमचे सोपे होऊन जातील. धन्यवाद.